तर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांचं नाव आता जाहीर झालेलं नाहीये। भाजपकडून 3 तर शिवसेनेकडून एका उमेदवाराचं नाव जाहीर झालंय। अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। जिशान सिद्दीकी, उमेश पाटील आणि सिद्धार्थ कांबळे यांचं नाव मात्र यासाठी चर्चेत आहे। अक्षय मणकणी माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अक्षय, सुमित, विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शिवसेना आणि भाजप यांच्याकडनं उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर झालेली आहेत। परंतु राष्ट्रवादीकडनं एका जागेसाठी उमेदवारांमध्ये आपल्याला चुरस असल्याचं, पक्षामध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळतंय। उमेश पाटील, सिद्धार्थ कांबळे, त्याचसोबतच जिशान सिद्दीकी यांची नावं चर्चेत आहेत। परंतु या नावांव्यतिरिक्त देखील एक अनपेक्षित नाव जे आहे ते पक्षाकडनं विधान परिषदेच्या या उमेदवारीकरता समोर येईल अशी देखील माहिती आपल्याला कळते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे 11 वाजता सभागृह विधान भवनात येणार आहेत आणि त्याच्यानंतर उमेदवाराचं नाव त्यांच्याकडनं जाहीर केलं जाणार आणि त्यानंतर सर्वच नेते एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे विधान भवनामध्ये विधान परिषदेचा उमेदवारीचा अर्ज भरण्याकरता जाणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या कळते। कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या 5.5 वर्षाचं विधान परिषदेचं रिक्त पद जे आहे ते राष्ट्रवादीकडे आहे। त्यामुळे 5.5 वर्षाच्या या रिक्त पदाकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच अत्यंत चुरस जी आहे ती पाहायला मिळते। जवळपास 75हून अधिक उमेदवार जे आहेत त्या सगळ्या पदाकरता इच्छुक, विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कळतंय। जिशान सिद्दीकी, उमेश पाटील, सिद्धार्थ कांबळे यांची जरी नावं चर्चेत असली तरी एखादा अनपेक्षित नाव जे आहे त्या या विधान परिषदेच्या उमेदवारीकरता समोर येऊ शकतं अशी देखील माहिती कळते। परंतु अद्याप देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कोण उमेदवार असेल या संदर्भात कोणती वाच्यता जी आहे ती माध्यमांसमोर किंवा इतर कोणत्याही नेत्यांसमोर करण्यात आलेली आहे। त्यामुळे कमालीची गुप्तता जी आहे उमेदवाराच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पाळण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।